नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवीन भरतीच्या व्हिडिओसह जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये निघालेल्या 1371 पोस्टमन मेलगार्ड मल्टीटास्किंग स्टाफ या विषयीची आपण यामध्ये माहिती बघूयात। त्यामध्ये परीक्षे टप्पे, परीक्षा पॅटर्न, निवड पद्धती, महत्त्वाचे मुद्दे आणि परीक्षा बुक्स कोणती घ्यावेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, सुरू करूयात हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण आमचे जॉब सारथी मार्गदर्शक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडेल। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, बघूयात मेलगार्ड पोस्टमन आणि MTS या पदाकरता परीक्षा पॅटर्न काय असणार आहे। तर यामध्ये परीक्षा हे कॉम्पिटिटिव्ह किंवा क्वालिफाईंग अशा मोडमध्ये आहे। तर यामध्ये 3 पेपर आहेत। पहिला पेपर हा कॉम्पिटिटिव्ह ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील। त्यानंतर पेपर 2 हा लोकल लँग्वेज टेस्ट आहे। 3 नंबरचा जो पेपर आहे तो फक्त डाटा एंट्री स्किल टेस्ट आहे। तर यामध्ये महत्त्वाचं हे आहे की पेपर 1 मधील जे आपल्याला गुण मिळतील हे आपले मेरिटमध्ये फायनल सिलेक्शनच्या वेळे ग्राह्य धरण्यात येतील, म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवावे। तर पेपर 2 हा क्वालिफाईंग आहे आणि पेपर 3 हा सुद्धा क्वालिफाईंग ऑनलाईन कम्प्युटर टेस्ट आहेत। तर बघूयात याबद्दल माहिती। तर पेपर 1 हा आपल्याला कॉम्पिटिटिव्ह ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे। तर त्यामध्ये आपल्याला मल्टिपल क्वेश्चन टाईपचे प्रश्न राहतील, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न राहतील। तर यामध्ये आपल्याला पहिल्या पेपरमध्ये 100 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातील। तर त्यासाठी आपल्याला 90 मिनिट इतका कालावधी देण्यात येईल। लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर यामध्ये आपल्याला इंग्लिश, हिंदी आणि जी आपली लोकल लँग्वेज आहे, म्हणजे ह्या जागा महाराष्ट्रासाठी निघालेल्या आहेत, तर महाराष्ट्राच्यासाठीच म्हणजे मराठीमध्ये यात आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील। त्यानंतर लँग्वेज ऑफ ॲन्सर पेपर नॉट अप्लिकेबल किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न यामध्ये राहतील। यामध्ये उमेदवाराला पहिल्या पेपरमध्ये जे ST/SC उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 33%, OBC उमेदवारांसाठी 37%, जे ओपन उमेदवार आहेत त्यांना 40%, EWS म्हणजे विकर्स सेक्शन तर या उमेदवारांसाठी 37%, जे दिव्यांग आहेत, अपंग, विकलांग आहेत त्यांच्यासाठी 33% पहिल्या पेपरमध्ये क्वालिफाय करणे गरजेचे आहे। त्याच्यानंतरच आपल्याला पेपर 2 आणि पेपर 3 हा देता येईल। हे झालं पहिल्या पेपरचं। तर दुसरा पेपर हा बघूयात। दुसरा पेपर हा लोकल लँग्वेज टेस्ट आहे, म्हणजे आपल्याला लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये हा पेपर आहे। तर याच्यामध्ये काही प्रश्न इंग्लिशमध्ये आहेत, काही मराठीमध्ये आहेत, तर ते आपण बघूयात। तर यामध्ये हा क्वालिफाईंग पेपर आहे। कॉम्बिनेशन ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट और मल्टिपल चॉईस क्वेश्चन अँड पेन पेपर फॉर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट। याच्यामध्ये काही प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे राहतील, तर काही प्रश्न हे आपल्याला जसे निबंधलेखन, पत्रलेखन या पद्धतीचे यामध्ये किंवा समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे आपल्याला ओळखावे लागतील। तर याबद्दलचे जे काही विवरण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर बघूयात टाईप्स ऑफ क्वेश्चन पेपर 2 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील। तर यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असेल। तर यामध्ये सब्जेक्टिव्हसुद्धा प्रश्न राहतील, म्हणजेच विरुद्धार्थी समानार्थी शब्द सांगा, समानार्थी वाक्याचे विरुद्धार्थी शब्द सांगा। त्यानंतर रेटर रायटिंग लोकल लँग्वेजमध्ये आपल्याला निबंध किंवा पॅसेज लिहायचं यामध्ये सांगतील। तर या पेपरसाठी आपल्याला जास्तीत जास्त 60 गुणांचा हा पेपर राहील। तर यासाठी परीक्षा कालावधी हा 45 मिनिटांचा यामध्ये इंग्लिश टू लोकल लँग्वेज अँड व्हाईस वर्सा, म्हणजेच यामध्ये काही प्रश्न हे इंग्रजीमध्ये असतील, काही आपल्या लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये असतील। तर याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश भाषेचे रूपांतर मराठी भाषेमध्ये करावं लागेल काही वाक्यांचे, तर काही मराठी वाक्यांचे रूपांतर इंग्लिश वाक्यामध्ये करावं लागेल। त्यानंतर आहे लँग्वेज ऑफ ॲन्सर पेपर। तर यामध्ये ॲज पर क्वेश्चन पेपर म्हणजेच इंग्लिशचे प्रश्न मराठीमध्ये, मराठीचे प्रश्न इंग्लिशमध्ये या प्रकारचे समानार्थीचे विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी समानार्थी शब्द असं आपल्याला यामध्ये विचारण्यात येईल। त्यानंतर आहे यामध्ये सुद्धा आपल्याला SC/ST 33%, OBC 37%, ओपन 40%, EWS 37%, PWD 33% अशा उमेदवारांना हे टक्केवारी क्वालिफाय करावं लागेल। त्याच नंतर तिसऱ्या पेपरमध्ये यांना जाण्याची संधी आहे। तर बघूया तिसऱ्या पेपरविषयीची माहिती। तर तिसरा पेपर हा डाटा एंट्री स्किल आहे, म्हणजे याच्यामध्ये टायपिंग टेस्ट राहील, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील। तर यामध्ये टाईप ऑफ क्वेश्चन हे आपल्याला कम्प्युटरवर सोडवायचे आहेत। तर यामध्ये आपल्याला 40 मार्क्स असतील।
यासाठी 40 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील. यामध्ये आपल्याला 20 मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल. यामध्ये प्रश्न हे इंग्रजी भाषेमध्ये राहतील आणि उत्तरंसुद्धा आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये सोडवायचे आहेत. तर यासाठी आपल्याला ST/SC उमेदवारांसाठी 65%, OBC उमेदवारांसाठी 70%, ओपन उमेदवारांसाठी 75%, EWS उमेदवारांसाठी 70%, PWD उमेदवारांसाठी 65% इतके मार्क्स आपल्याला क्वालिफाय करावे लागतील. पेपर पहिल्याच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर पेपर पहिल्याची आपण खूप स्टडी किंवा अभ्यास करावा. तर हा पेपर झाल्यानंतर जो दुसरा पेपर आहे क्वालिफाईंगसाठी आहे, तिसरा पेपर क्वालिफाईंगसाठी आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. तर आता बघूया सिलेबस. पेपर 1 हा 90 मिनिटांसाठी राहील आणि त्याला जास्तीत जास्त 100 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील. त्यामध्ये 3 सेक्शन आहेत. तर पहिल्या सेक्शनमध्ये जनरल अवेअरनेस आणि नॉलेजचे प्रश्न असतील. तर ते 30 त्यामध्ये प्रश्न विचारण्यात येतील. तर यामध्ये टॉपिक टू बी कवर्ड 4 to 8 क्वेश्चन फ्रॉम इच टॉपिक. एका टॉपिकवरती तुम्हाला 4 किंवा 8 प्रश्न विचारण्यात येतील. तर यामध्ये जनरल अवेअरनेस आणि नॉलेजमध्ये जो टॉपिक राहील तो इंडियन जिओग्राफी, सिव्हिल्स, जनरल नॉलेज, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल, त्यानंतर एथिक अँड मोरल स्टडी. यामध्ये आपल्याला प्रश्न 30 विचारण्यात येतील. त्यानंतर आहे बेसिक अर्थमॅटिक. तर यामध्ये टॉपिक टू कवर 4 to 8 क्वेश्चन फ्रॉम इच टॉपिक. तर यामध्ये आपल्याला 4 ते 8 प्रश्न यामध्ये विचारण्यात येतील. तर यासाठी 40 प्रश्न असतील. तर त्यामध्ये बोडोमॉस जे आपल्याला माहितीच आहे, ब्रॅकेट, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन ह्या प्रकारचे प्रश्न यात विचारण्यात जातील. त्यानंतर पर्सेंटेज, प्रॉफिट, लॉस, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, युनिटरी मेथड या प्रकारचे प्रश्न यात विचारण्यात जातील. तर तिसऱ्या सेक्शनमध्ये रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी या संबंधीचे 30 प्रश्न विचारण्यात येतील. तर यामध्ये बोथ वर्बल अँड नॉन वर्बल टाईपचे प्रश्न असतील. पेपर 1 क्वालिफाय झाल्यानंतर पेपर 2साठी आपल्याला 45 मिनिटाचा अवधी देण्यात येईल आणि त्यासाठी जास्तीत जास्त 60 गुणांसाठी हा पेपर राहील. तर यामध्ये ट्रान्सलेट टू वर्ड फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज. लोकल लँग्वेजमध्ये तर आपण हा महाराष्ट्रासाठी भरती निघाली आहे. तर इंग्लिशमधले जे प्रश्न 15 प्रश्न राहतील, प्रत्येकी 1 मार्क्स, याप्रमाणे 15 प्रश्न. तर आपल्याला इंग्रजी भाषेचे रूपांतर लोकल लँग्वेज म्हणजे मराठीत करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये ट्रान्सलेशन ऑफ वर्ड फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश हे आपल्याला करायचे आहेत. म्हणजे आपल्याला मराठीचे इंग्रजी वाक्य बनवायचे आहेत. त्यानंतर तिसऱ्या सेक्शनमध्ये लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेज. तुम्हाला मराठीमध्ये 80 ते 100 शब्द याप्रमाणे लेटर रायटिंग करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन देण्यात येतील. आपल्या आवडीप्रमाणे आपण तो पर्याय निवडून त्यातील एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यासाठी 15 गुण देण्यात येतील. त्यानंतर पॅरेग्राफ, शॉर्ट एसे, तुम्हाला पॅरेग्राफ किंवा मग शॉर्ट निबंध लोकल लँग्वेजमध्ये 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचा आहे. त्यासाठी 15 गुण देण्यात येतील. म्हणजेच आपल्याला 3 ऑप्शन देण्यात येतील. त्यातील एक ऑप्शन निवडून आपल्याला हा पॅरेग्राफ किंवा शॉर्ट एसे लिहावा लागेल. अशा प्रकारे पेपर 2मध्ये आपल्याला 60 गुणांसाठी हे प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर पेपर 2 क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला पेपर 3साठी 20 मिनिटे इतका अवधी देण्यात येईल. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 40 गुणांसाठी हे प्रश्न विचारण्यात येतील. त्यामध्ये स्किल टेस्ट ऑफ डाटा एंट्री फॉर 20, जे काही 20 मिनिटासाठी आपल्याला स्किल टेस्ट होईल, ते म्हणजेच कम्प्युटरवरती आपल्याला टायपिंग वगैरे करावं लागेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 2000 शब्द टाईप करावे लागतील. त्यामध्ये 5% कमी जास्त क्लिअरन्स त्यांनी देण्यात आलेला आहे. तर यासाठी आपल्याला 40 गुण देण्यात येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा सिलेबस आहे. आता बघूयात महत्त्वाची नोट. तर यामध्ये पेपर 1 शॅल बी कंडक्टेड फॉर द पोस्टमन, मेलगार्ड अँड मल्टीटास्किंग स्टाफ सेपरेटली ऑन डिफरंट डेट फॉर द ऑल इलिजिबल कॅन्डिडेट. म्हणजेच आपला पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी सेपरेट असा पेपर होईल आणि त्याची तारीख हे वेगवेगळी असेल. त्यानंतर बोथ पेपर 2 and 3 शॅल बी कंडक्ट फॉर द पोस्टमन, मेलगार्ड अँड MTS स्टाफ सेपरेटली ऑन डिफरंट डेट ऑनली फॉर द शॉर्टेड कॅन्डिडेट. जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट होतील
सेकंड पेपरसाठी आणि थर्ड पेपरसाठी त्यांचेसुद्धा वेगवेगळ्या दिवशी हे पेपर होतील. त्यानंतर देअर विल बी मिनिमम टाईम गॅप ऑफ 1 hours बिटवीन पेपर 2 अँड पेपर 3. जे विद्यार्थी पेपर 2 क्वालिफाय होतील त्यांचा पेपर लगेच 1 तासानंतर जो दुसरा पेपर आहे तो चालू होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम पॅटर्न मी तुम्हाला सांगितला आहे. याप्रमाणे आपण आपल्या वेळेचे नियोजन करून हे पेपर पास होऊ शकता. तर यासाठी लागणारे बुक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिस्ट दिली आहे, तिथं जाऊन आपण हे बुक्स खरेदी करू शकता. अधिकच्या माहितीसाठी आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला तसेच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर आपण आम्हाला आपले नाव आणि आपल्या शहराचे नाव पाठवा. आपल्याला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईन करण्यात येईल आणि विविध अशा नोकरीच्या नोटिफिकेशन आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करण्यात येतील.